नक्कीच आपण या ठिकाणी आमच्या पोलीस दलाशी संपर्क करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आपल्याला माहित आहे 24 तास ड्युटी करणारा आमचा पोलीस दल आहे। सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखणारं एक सरकारी प्राधिकरण आहे। म्हणजेच पोलीस जे गुन्हेगारी रोखणं, तपास करणे किंवा समाजाचे रक्षण करणे हे खऱ्या अर्थानं पोलिसांचं कार्य आहे। आणि नेहमीच आपल्याला माहिती आहे आणीबाणीच्या काळामध्ये नागरिकांचं रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी किंवा प्रतिबंध आणि तपास करण्यासाठी सातत्यानं कार्यशील असणारं आमचं पोलीस दल आहे। आणि ह्या पोलीस दलाच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कारण कबड्डीचा मूळ उद्देश आत्ताच म्हात्रे सरांनी या ठिकाणी आपल्या समोर सांगितला आणि तो यशस्वी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आतापर्यंत सागरी बांधवांची साथ पोलीस दलाला मिळालेली आहे। भविष्यात देखील अशाच पद्धतीची साथ मिळावी आणि त्यासाठी आपले चांगले संबंध राहावे, त्या दृष्टिकोनातून संबंध कसे चांगले राहिले जातील तर त्याला माध्यम आहे कबड्डी अर्थात खेळ। म्हणून हा एक खेळ या ठिकाणी घेतला जातोय। चालू सामना आपण पाहतोय रोहा संघ 21 आणि दिघी 13 सॉरी 3 माफ करा 21 आणि 3 18 गुणांची आघाडी आपण रोहा संघाकडे या ठिकाणी पाहतोय। 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू अर्थात प्रज्योत याला देखील 1 गुण मिळाला। आता पुन्हा एकदा राज मोरे एक प्रामाणिक खेळाडू आहे, एक खऱ्या अर्थानं निष्ठावान खेळाडू आहे, निष्ठेनं नेहमीच खेळणारा खेळाडू आहे। पाहतोय पुन्हा त्याची आपण अनेक वेळेला गगनचुंबी केलेली त्याची कामगिरी असेल, आकाश झेप असेल, गरुड झेप असेल, नेहमीच आपण ह्या खेळाच्या माध्यमातून त्याची पाहिलेले आहे। आज देखील तोच खेळ अर्थात कबड्डीच्या ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय जो सागरी कबड्डी आहे, जी बीचवरील कबड्डी आहे, जी पुळणीमध्ये खेळली जाणारी कबड्डी आहे। या इथला आनंद आणि इथला अनुभव मात्र वेगळा आहे। भविष्यात असाच अनुभव आपल्याला मिळत राहील। आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय जे वातावरण आहे ते अगदी शांत वातावरण आहे। नक्कीच अनेक पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात। एक पर्यटन स्थळ म्हणून अलिबाग हे खरं तर भारताच्या नकाशावर दिसणारं एक मोठं पर्यटन स्थळ आहे आणि अशा पर्यटन स्थळावर अनेक पर्यटक येत असतात आणि अशाच पर्यटन स्थळी या ठिकाणी घेतलेली ही समुद्रावरील कबड्डी स्पर्धा आहे। पुन्हा एकदा राज तोच खेळ आणि तोच जंप आणि तीच भरारी मात्र आपण पाहतोय। नक्कीच 1 गुण आपल्या संघासाठी मिळवतोय आणि आपल्या संघामध्ये 1 गुणांची मात्र या ठिकाणी वाढ होते, 1 गुणांची मात्र या ठिकाणी भर होते आणि संघ पाहतोय आपण 22 गुणांवर, रोहा 22 आणि दिघी 4। खूप मोठा पल्ला आहे, खूप मोठं आव्हान आपल्या समोर या ठिकाणी रोहा संघानं मात्र करून ठेवलंय। मात्र तो मार्ग कापत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचा आहे। जरी मागून सुटलेला असलो असं कधीच होत नाहीये, परंतु आपण जरी मागे राहिलो असलो तरी सुद्धा पुढे जाण्यासाठीचा काहीसा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे। मग कमी वेळेमध्ये अधिक प्रगती करणारा हा खऱ्या अर्थानं गुणवंतांच्या जागेमध्ये त्याला संबोधलं जात असतं। मग ही गुणवंतांची जागा आपल्याला घ्यायची आहे, कारण गुणवंतांचे स्थान रायगड, गुणवंतांचे स्थान रायगड हे खऱ्या अर्थानं गुणवंतांचे स्थान आहे, अनेकांचे पराक्रम आहे। आणि म्हणून ही रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा रायगड जिल्हा आहे आणि ह्या रायगड जिल्ह्यातील कान्होजी आंग्रेंचं खऱ्या अर्थानं कुलाबा असणारं एक स्थान आहे। अर्थात प्रसिद्ध असणारा अलिबाग आणि ह्या माझ्या अलिबागचा कुलाबा किल्ला आणि ह्या कुलाबा किल्ल्याच्या बाजूला असणारा एक कबड्डीचा खेळ निश्चितपणे आपण पाहतोय 22-4 अशा गुणफलकांवर त्या ठिकाणी असताना आता मात्र खूप सुंदर विराज देखील अतिशय जबरदस्त आणि चांगली भूमिका त्या ठिकाणी मांडतोय। अर्थात मग त्या ठिकाणी विराज असेल किंवा सौरभ असेल हे दोनही खेळाडू त्या ठिकाणी सुंदर भूमिकेमध्ये अर्थात मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय। हाच खेळ आणि हीच वेळ दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। आता मात्र वेळ काढण्याचा प्रयत्न हा रोहा संघाकडून केला जातो। रोशन भडवीसारखा खेळाडू या ठिकाणी प्रांगणामध्ये आहे, मैदानामध्ये आहे आणि नक्कीच वेळ काढत आहे आणि टाइमपास चढाई मात्र त्याच्या माध्यमातून होते। 11 नंबरची जस्ती प्रदान केलेला खेळाडू आपण या ठिकाणी देखील सागरी पॅटर्न्स या संघाकडून पाहतोय। उंच आणि सडपातळ सटसटीत बांध्याचा
मात्र अंगामध्ये असणारी चलाकी आहे, अंगामध्ये असणारी जी चपळाई आहे ही मात्र काहीतरी वेगळं करू शकतं का असं जाणवते. आणि इथे नक्कीच आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत नक्कीच आपल्या संघासाठी एक गुण मात्र हा खेळाडू आणतोय. पुन्हा एकदा रोशन मडवी 100 आहे, तिसरी चढाई आहे, डू ऑर डाय आहे. पाच खेळाडू आपल्या प्रांगणामध्ये असताना अजून एक गोड मात्र रोशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोहा ह्या संघाला मिळत आहे. जवळपास एकाच बाजूनं हा होणारा खेळ ज्याला एकतर्फी देखील असं कधी कधी म्हटलं जातं. मध्यरक्षक अतिशय सुंदर विराज, अतिशय सुंदर ओंकार, सौरभ सुंदर. तिथे मात्र एक पुन्हा एकदा आपण पाहतोय काहीसाच खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. काहीशीच मिनिटे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अगदी शेवट गोडकरी असा हा खेळ आपण पाहतोय या दोन संघांच्या माध्यमातून. अर्थात रोहा वर्सेस दिघी ह्या दोन संघांमध्ये धन्यवाद देणार आहे मी आमच्या सर्व खेळाडूंना आणि आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला. यूट्यूबच्या माध्यमातून कबड्डी पाहणाऱ्या आमच्या सर्व कबड्डी चाहत्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय की आपण आहात म्हणून कबड्डी आहे. कारण प्रत्येक घटक हा प्रत्येकावर अवलंबून आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. जरी कबड्डी असली तरीही कबड्डी देखील प्रत्येकावर अवलंबून आहे. कधी कोपरा रक्षकावर, कधी चढाई बहादरावर, कधी मध्यरक्षकावर, कधी कोपरा सहाय्यकावर. अशा पद्धतीनं ही कबड्डी देखील अशाच सुरू राहत असते आणि तोच खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा राज मोरे, रोहा वर्सेस दिघी. आजच्या दिवसाचा सांगता समारोप ह्या दोन संघांच्या माध्यमातून केला जातोय. उद्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी नागोठणे फायटर स्कूल्स, किंग ऑफ वयनाड, पद्मदुर्ग मुरुड आणि जवळपास इथे आपण पाहतोय 25 गुणांवर असणारा खेळ. 25-8 रोहा फायटर्स मात्र त्या मार्गाने निघालाय. उद्याच्या साठी जवळपास मोठी तयारी ही रोहा फायटर्स या संघाच्या माध्यमातून आताच केलेली आपण पाहतो. कारण तो संघ मात्र 25 गुणांवर आहे आणि नक्कीच एक गुण अजून देखील वाढतो. सक्षम आणि भक्कम संघ आहे. खूप सुंदर आहे. पुन्हा एकदा रोशन. 3 खेळाडू आहेत बघा. आता 3 खेळाडू प्रांगणामध्ये आहेत. याचाच अर्थ जर पकड केली तर तुम्हाला एक अधिकचा गुण मिळेल आणि रोशनला तर प्रयत्न करावेच लागणार आहेत कारण एक गुण घ्यावाच लागणार आहे. कारण ते अनिवार्य आहे. ते अर्थात ते करावंच लागणार आहे. आणि निश्चित रोशन देखील त्या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी घेतोय. 27-8 अशा या गुणफलकांमध्ये दोनही संघ पाहतोय. सहकार्य करणारे आमचे सर्व पोलीस बांधव नेहमीच सुरक्षिततेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला घरामध्ये सुरक्षित असतो त्यावेळेला रस्त्यावर सुरक्षेसाठी उभा असणारा आमचा पोलीस वर्ग असतो. म्हणून आपण देखील ह्या समाजाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहात. म्हणून नेहमीच पोलिसांना देखील आपण धन्यवाद देत असतो. कारण ज्या ज्या वेळेला संकट येतात ना त्या त्या वेळेला आपली सुरक्षा करण्यासाठी, आपली रक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस दल हे कायमच कार्यरत असतं. मग आपली सुरक्षा ही खऱ्या अर्थानं पोलिसांच्या हातामध्ये असते आणि अशाच पोलीस दलाच्या माध्यमातून ही आयोजित कबड्डी स्पर्धा. अनेक राष्ट्रीय खेळाडू ह्या रायगड पोलिसने दिले. आमचे धळे सर असतील, तदनंतर
त्या ठिकाणी संजय मोकल असतील, मारुती म्हात्रे असतील, तसेच या ठिकाणी अनेक आमच्या पोलीस दलामध्ये म्हणजे अनेक नावे आहेत असे खेळाडू आहेत. मैदानावर देखील त्या ठिकाणी चेतन म्हात्रे आहेत, प्रणित पाटील आहेत, विपिन धळे आहेत, अमोल नलावडे आहेत, असे अनेक खेळाडू आहेत की जे खऱ्या अर्थानं सातत्यानं रायगड पोलीसला नेहमीच त्या ठिकाणी पुढे घेऊन जात असतात. चंद्रकांत बोरकर, नंदू पाटील आणि यांचं देखील एक मोठं सहकार्य. ऋषिकेश साखरकर असतील, रवींद्र पारखेसर असतील, जे सातत्यानं ज्यांचं लक्ष या संपूर्ण कबड्डीवर आहे. आणि आजच्या दिवसभरामध्ये राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलेले आमचे गुरु अर्थात समालोचक विश्वनाथ पाटील आहेत. एक मोठा अनुभव, एक मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आदर्शवत ठरत आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्यांचा आदर्श घेऊन मागचे त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. हार्ड रेट आहे, तिसरी चढाई आहे, डू ऑर डाय आहे. शेवटचा काही क्षण मात्र आपण इथे पाहतोय, जो सागरी कबड्डीच्या माध्यमातून जवळपास विजयाच्या बाजूने झुकलेला आहे. यशाच्या बाजूने झुकलेला संघ म्हणजेच रोहा. आणि आपली ही अपार खेळी, आपली ही जबरदस्त खेळी, आपली ही नेत्रदीपक खेळी, आपली ही हृदयाला स्पर्श करणारी खेळी खऱ्या अर्थानं अनेक जण अनुभवत, अनेक जण पाहत आहेत. ऑलमोस्ट 3 मिनिटं ना. ओके, सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आहेत. 3 मिनिटांमध्ये मोठी खेळी करायची आपल्याला, लक्षात घ्या. आणि अजून संकट मात्र वाढत चाललंय. सामना मात्र